संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय. आता बातमी लाडक्या बहिणीची. राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात. आनंदाची बातमी समोर येते. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते. योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यात दिली आहे. ई-केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे. दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 319 कोटी 53 लाखांचा हा निधी आहे, जो महिला विभागाकडे वर्ग करण्यात आला. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तर दुसरीकडे नियंत्रक अधिकाऱ्यांना देखील निधी वापराबाबत काटकसरीच्या कडक सूचना देण्याची माहिती समोर येते. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे वितरणाच्या संदर्भामध्ये. आज दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वितरण जे आहे ते सुरू होऊ शकते. तर तुम्हाला 1500 टोटल 3,000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकाच वेळेस तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर बघा, थोड्या वेळ वाट बघायची आहे. आता लवकरच पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि याचमध्ये एक मोठी बातमी देखील आलेली आहे की 92 लाख अपात्र महिलांची नावे देखील कापण्यात आलेली आहे. बघा, ई-केवायसी आणि पडताळणीनंतर, कागदपत्र पडताळणीनंतर 92 लाख महिला अशा आढळल्या ज्या पात्रतेमध्ये बसत नाही. आणि 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा या योजनेचा घेण्यात आलेला आहे. तर त्यांच्याकडून वसुली देखील करणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु अजूनपर्यंत अशी कोणतीही कमिटी किंवा कोणतीही अशी योजना नेमलेली नाही आहे की त्यांच्याकडून वसुली केली जाणार. तर आता थोड्याच वेळात पैसे जे आहेत तुम्हाला तुमच्या खात्यात बघायला मिळू शकते. तर सर्वांनी मेसेज चेक करत राहायचे आहे. आणि जसंही अपडेट आली, जसंही वितरण सुरू झालं, तसं सर्वात आधी आपल्याच चॅनलवर तुम्हाला या संबंधात अपडेट मिळणार आहे. तर योजना अपडेट मराठी हे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी अपडेटेड राहा. प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपलं चॅनल देत असतं. तर बघा, राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावे कापली असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी सरकारचा आर्थिक भार कमी झाला असून तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा गैरफायदा देखील घेण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 4.5 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे निधी लाटलेला आहे, अशी माहितीच्या आधारात उघड झालेली आहे. तर बघा, लवकरच वितरण जे आहे ते सुरू होणार आहे, कारण की जवळपास भरपूर दिवस झालेले आहे. जुलै महिना होऊन गेला, ऑगस्ट महिन्याची 21 तारीख आली आणि रक्षाबंधनाला फक्त 7 दिवस उरलेले आहेत. तर रक्षाबंधनाच्या आधी नक्कीच तुम्हाला वितरण जे आहे ते कोणत्याही परिस्थितीत केले जाणार आहे. आणि हे जे वितरण आहे ते 2 महिन्याचे केले जावे असे सर्वांकडून मागणी होत आहे. तर त्याबाबत विचार चालू असेल, कारण की GR येऊन खूप दिवस झाले. तर GR आल्यानंतर इतके दिवस वितरण थांबत नाही, परंतु यावेळेस इतके दिवस वितरण थांबण्यामागचे मुख्य कारण रक्षाबंधन असू शकते. आणि रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 2 हप्ते देण्याचा विचार केला गेला असू शकतो. त्यामुळे थोडं वाट बघा. आज वितरण होऊ शकते, आज नाही झाले तर सोमवारी वितरण नक्कीच होईल. सर्वांनी अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे वितरणाच्या संदर्भामध्ये. आज
दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वितरण जे आहे ते सुरू होऊ शकते. तर तुम्हाला 1500 टोटल 3,000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकाच वेळेस तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर बघा, थोड्या वेळ वाट बघायची आहे. आता लवकरच पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि याचमध्ये एक मोठी बातमी देखील आलेली आहे की 92 लाख अपात्र महिलांची नावे देखील कापण्यात आलेली आहे. बघा, KYC आणि पडताळणीनंतर कागदपत्र पडताळणीनंतर 92 लाख महिला अशा आढळल्या ज्या पात्रतेमध्ये बसत नाही आणि 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा या योजनेचा घेण्यात आलेला आहे. तर त्यांच्याकडून वसुली देखील करणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु अजूनपर्यंत अशी कोणतीही कमिटी किंवा कोणतीही अशी योजना नेमलेली नाही आहे की त्यांच्याकडून वसुली केली जाणार. तर आता थोड्याच वेळात पैसे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यात बघायला मिळू शकते. तर सर्वांनी मेसेज चेक करत राहायचे आहे. आणि जसंही अपडेट आली, जसंही वितरण सुरू झालं, तसं सर्वात आधी आपल्याच चॅनलवर तुम्हाला या संबंधात अपडेट मिळणार आहे. तर योजना अपडेट मराठी हे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी अपडेटेड राहा. प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपलं चॅनल देत असतं. तर बघा, राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावे कापली असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी सरकारचा आर्थिक भार कमी झाला असून तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा गैरफायदा देखील घेण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 4.5 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे निधी लाटलेला आहे, अशी माहितीच्या आधारात उघड झालेली आहे. तर बघा, लवकरच वितरण जे आहे ते सुरू होणार आहे, कारण की जवळपास भरपूर दिवस झालेले आहे. जुलै महिना होऊन गेला, ऑगस्ट महिन्याची 21 तारीख आली आणि रक्षाबंधनाला फक्त 7 दिवस उरलेले आहेत. तर रक्षाबंधनाच्या आधी नक्कीच तुम्हाला वितरण जे आहे ते कोणत्याही परिस्थितीत केले जाणार आहे आणि हे जे वितरण आहे ते 2 महिन्याचे केले जावे असे सर्वांकडून मागणी होत आहे. तर त्याबाबत विचार चालू असेल, कारण की GR येऊन खूप दिवस झाले. तर GR आल्यानंतर इतके दिवस वितरण थांबत नाही, परंतु यावेळेस इतके दिवस वितरण थांबण्यामागचे मुख्य कारण रक्षाबंधन असू शकते आणि रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 2 हप्ते देण्याचा विचार केला गेला असू शकतो. त्यामुळे थोडं वाट बघा. आज वितरण होऊ शकते, आज नाही झाले तर सोमवारी वितरण नक्कीच होईल. सर्वांनी अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे वितरणाच्या संदर्भामध्ये. आज दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वितरण जे आहे ते सुरू होऊ शकते. तर तुम्हाला 1500 टोटल 3,000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकाच वेळेस तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात.